नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर. तर नुकतीच कंबाईंड ग्रुप बी ची एक्झाम किंवा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2025 पार पडलेली आहे. जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जे 15 प्रश्न आहेत, हे 15 प्रश्न चालू घडामोडीवर विचारण्यात आले होते. आणि या चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत याची उत्तरं आपण स्पष्टीकरणासहित आज या भागामध्ये पाहणार आहे. बघा, नुकतीच ही काल एक्झाम पार पडलेली आहे किंवा रविवारी ही एक्झाम झाली. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारण्यात आला होता जोड्या लावामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार 2024. जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार खेळामधला जो द्रोणाचार्य पुरस्कार आहे याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आले होते. अर्जुन पुरस्कारावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र यावेळेस द्रोणाचार्य पुरस्कार या पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये जोड्या लावामध्ये प्रशिक्षक आणि क्रीडा प्रकार काय करण्यात आलेले आहेत, देण्यात आलेले आहेत. मग कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रशिक्षक संबंधित आहे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग जर आपण पाहिलं तर सुभाष राणा हे जे आहेत ते पेरा नेमबाजी क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत. नंतर दीपाली देशपांडे नेमबाजीशी संबंधित आहे. नंतर संदीप सांगवाल हॉकीशी संबंधित आहे. तर एस मुरलीधरन बॅडमिंटनशी संबंधित आहे. बरोबर, याचं स्पष्टीकरण आपण पाहू. बघा, द्रोणाचार्य पुरस्कार जो आहे याचा उद्देश काय आहे? क्रीडा प्रशिक्षक जे आहेत त्या क्रीडा प्रशिक्षकांना उल्लेखनीय कामगिरीसाठी या पुरस्काराने काय केलं जातं, सन्मानित करण्यात जातं. हा पुरस्कार जो आहे या पुरस्काराची सुरुवात 1985 मध्ये करण्यात आलेली आहे. हा पुरस्कार प्रदान कोण करतं? युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय, भारत सरकार हा पुरस्कार प्रदान करतं. या पुरस्काराचं स्वरूप बघा, द्रोणाचार्यांची कांस्य प्रतिमा, एक प्रमाणपत्र आणि रोख रक्कम दिली जाते. याच्यामध्ये बघा, नियमित प्रशिक्षकांसाठी 10 लाख, नियमित प्रशिक्षकांसाठी 10 लाख आणि आजीवन प्रशिक्षणासाठी 15 लाख रुपये इतकं या पुरस्काराचं काय आहे, स्वरूप आहे. या पुरस्कार जो आहे या पुरस्काराचं नाव द्रोणाचार्य का ठेवण्यात आलं? महाभारतातील गुरु द्रोणाचार्यांच्या नावावरून या पुरस्काराला हे नाव देण्यात आलेलं आहे, जे प्रशिक्षणाचे काय असतंय, प्रतीक आहे. या पुरस्काराचे, कारण की या पुरस्काराची सुरुवात 1985 मध्ये झाली. पहिले विजेते 3 जण आहेत. भालचंद्र भास्कर भागवत यांना कुस्तीसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. ओम प्रकाश भारद्वाज बॉक्सिंगसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि OM नंबियार ऍथलेटिक्स साठी. याच्यावर सुद्धा जर पूर्ण प्रश्न विचारायचा म्हटला तर याचं स्वरूप विचारलं जाऊ शकतं किंवा पुरस्काराची सुरुवात विचारली जाऊ शकते, बरोबर ना, किंवा पहिले विजेते सुद्धा विचारले जाऊ शकतात. मग या वर्षीचे विजेते कोण आहेत? द्रोणाचार्य पुरस्कार 2024. दीपाली देशपांडे नेमबाजी या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक विजेता जे आहेत, जिंकणारे स्वप्नील कुसळे. स्वप्नील कुसळेचे त्या काय होत्या? प्रशिक्षक होत्या. पुढं सुभाष राणा पॅरा शूटिंगचे प्रशिक्षक आहेत. संदीप सांगवान हॉकीचे प्रशिक्षक आहेत. आणि एस मुरलीधरन बॅडमिंटन चे काय आहेत, प्रशिक्षक आहेत. तसंच यावेळेस अर्मांडो कोलाको यांना फुटबॉल प्रशिक्षणासाठी हा पुरस्कार, प्रशिक्षक म्हणून हा पुरस्कार देण्यात आला होता. या परीक्षेला आपल्याला चौघांची काय करण्यात आलेली आहेत, नावं विचारण्यात आलेली आहेत आणि कोणत्या खेळाशी काय आहेत रे, संबंधित आहेत. पुढचा प्रश्न बघा, सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट रिस्पॉन्स टीम CSIRT पॉवर सुविधेचे उद्घाटन केलेले आहे? त्याचं उत्तर काय आहे? श्री मनोहरलाल खट्टर. आता श्री मनोहरलाल खट्टर यांची जर आपल्याला माहिती पाहिजे म्हटलं तर ते भारतीय राजकारणी आहेत, बरोबर ना. आणि सध्या जर पाहिलं तर ते केंद्रामध्ये ऊर्जा मंत्री आणि गृहनिर्माण तसंच शहरी व्यवहार मंत्री म्हणून काय आहेत, कार्यरत आहेत. आणि तसेच ते हरियाणाचे काय आहेत रे, माजी मुख्यमंत्री आहेत. आणि भारतीय जनता पक्षाचे ते काय आहेत, सदस्य आहेत. मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर CSIRT हे नक्की काय आहे? बघा, CSIRT म्हणजे सायबर सुरक्षा घटना प्रतिसाद संघ, सायबर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम. मग याचा उद्देश काय किंवा याचा फायदा काय, की जो संगणकीय प्रणालीवर हल्ले जे आहेत, व्हायरस आणि इतर सायबर धोक्यांवर लक्ष ठेवतो, त्यांचे विश्लेषण करतो आणि त्यांना प्रतिसाद देऊन नुकसान कमी करतो. आपल्याला याचा सुद्धा अर्थ माहिती पाहिजे. पुढच्या एक्झामला जर आपल्याला याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा याचा उद्देश काय आहे
बरोबर ना. याचा उद्देश विचारला जाऊ शकतो. मग आता हे कार्य काय काय करतं बघा. CSIRT म्हणजेच काय सायबर सिक्युरिटी इन्सिडेंट रिस्पॉन्स टीम. मग सायबर हल्ल्यांचा काय करतं ते सामना करतं. हॅकिंग असेल बरोबर ना. अनधिकृतपणे जर तुमच्या संगणकामध्ये जर त्या ठिकाणी संगणकाची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला तर त्याला हॅकिंग म्हटलं जातं. फिशिंग म्हणजे काय, तुम्हाला मेल येतात जे व्यावसायिक मेल आहे बरोबर आहे. हे व्यावसायिक मेल हे येत असतात तुमच्या स्पॅम मध्ये. मालवेअर म्हणजे काय, मालवेअर म्हणजे संगणकाला ज्याच्यापासून काय असतो रे, धोका असतो. मग हे जे हॅकिंग फिशिंग मालवेअर यांसारख्या हल्ल्यांची माहिती गोळा करणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे CSIRT करत असतं. प्रतिबंध, सायबर धोके टाळण्यासाठी उपाय सुचवणे आणि सुरक्षा मजबूत करणे हे कार्य आहे महत्वाचं. तिसरं कार्य प्रतिक्रिया, हल्ला झाल्यावर तातडीने प्रतिसाद देऊन सिस्टीम पूर्ववत करणे. आणि चौथं आहे जागरूकता, सायबर सुरक्षा धोक्यांबद्दल लोकांना शिक्षित करणे. म्हणजे या CSIRT चा लॉंग फॉर्म असेल किंवा ही प्रणाली काय आहे, ही प्रणाली कार्य काय करते हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर पुढे प्रश्न विचारला तर याच्यावर पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे. याचं उत्तर काय होतं रे, उर्जित पटेल. याचं उत्तर काय होतं, उर्जित पटेल. बघा IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच त्यांची काय झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. महत्वाचं काय, भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते माजी गव्हर्नर होते 24वे. किती होते, 24वे होते. आणि रघुराम राजन यांच्याकडून त्यांनी काय केला होता, पदभार स्वीकारला होता. त्यांची काय करण्यात आली, नियुक्ती झालेली आहे. आणि ही नियुक्ती जी आहे ही 3 वर्षासाठी असणार. 3 वर्षासाठी काय केलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांना मंजुरी दिली. आणि मग KV सुब्रमण्यम यांची ती काय घेणार आहेत, जागा घेणार आहेत. KV सुब्रमण्यम. आता यापूर्वी मी आताच सांगितलं की 24वे गव्हर्नर होते आणि त्यांनी मग रघुराम राजन यांच्याकडून पदभार काय केला होता, स्वीकारला होता. 2016 रोजी त्यांची त्यावेळेस 24वे गव्हर्नर म्हणून काय झाली होती, नियुक्ती झाली होती. शिक्षण बघा त्यांचं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठ MPhil त्यांनी केलेलं आहे. आणि येल विद्यापीठ डॉक्टरेट त्यांची PhD त्या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगम ने मधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. याच्यामध्ये काय विचारलं होतं की राज्य कोणतं आहे, याचं उत्तर काय आहे, झाकरी कुठे येतं, हिमाचल प्रदेश मध्ये येतं. झाकरी हे कुठे येतं, हिमाचल प्रदेश मध्ये येतं. बघा, सतलज जलविद्युत निगमने एप्रिल 2024 मध्ये हिमाचल प्रदेशातील झाकरी येथील नाथप्पा झाकरी जलविद्युत केंद्रात भारतातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प सुरू केला. ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प काय केला, सुरू केला. मग याचं काय महत्वाचं आहे की जो हायड्रोजन निर्मिती, वीज निर्मिती आणि औद्योगिक वापरासाठी याचा वापर केला जातो. राज्य कोणतं आहे, हिमाचल प्रदेश आहे. या प्रकल्पाची उद्दिष्टे किंवा याचं उद्घाटन पुढच्या वेळेस जर प्रश्न विचारण्यात आला तर याचं उद्घाटन कोणी केलं याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा याचा उद्देश किंवा उपयोग काय आहे. उद्घाटन बघा 24 एप्रिल 2000 रोजी SJVNच्या चेअरपर्सन आणि व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. या प्रकल्पाचा उद्देश काय आहे, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनला चालना देणे आणि विविध क्षेत्रात स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवणे. तंत्रज्ञान कोणतं वापरले बघा, 20 रेमचा तिसरा घातहोस क्षमतेचा इलेक्ट्रोलायझर वापरला जो SJVNच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून 1.31 बिलियन वॅट वीज काय करत वापरतो. उत्पादन दररोज 14 किलो ग्रीन हायड्रोजन तयार करतो. त्याचा उपयोग काय आहे, हायड्रोजनचा वापर NJHPS मध्ये टर्बाईनच्या अंडर वॉटर भागांसाठी हाय व्हेलॉसिटी ऑक्सिजन फ्यूल कोटिंग साठी इंधन म्हणून केला जातो. 25 किलो वॅट क्षमतेच्या फ्यूल सेलद्वारे वीज निर्मिती केली जाते. महत्व, देशातील ऊर्जा क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारा हा एक महत्वाचा काय आहे रे, प्रकल्प आहे. म्हणजे स्पष्टीकरण देतो. याच्यावर सुद्धा तुम्हाला पुढच्या वेळेस सरळ सेवा असेल किंवा पुढच्या येणारे जे क्लास 3 आहे याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे फक्त उत्तर माहिती असून गरजेचं नाहीये,
त्याची संपूर्णतः आपल्याला माहिती त्या प्रकल्पाची असेल किंवा जे प्रश्न असेल त्याची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दौरा बाबू दरपती दौरा बाबू दरपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर काय आहे रे? ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनी. खाली पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधान निवडा. मग याच्यातला पहिला ऑप्शन बघा, पहलगाम हे अनंतनाग जिल्ह्यात येतं किंवा स्थित आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर पहलगाम मध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो, हे सुद्धा ऑप्शन हा बरोबर आहे. आणि याच्यामध्ये तिसरा ऑप्शन आहे, श्री माता वैष्णोदेवी मार्गावरील पहलगाम हा एक महत्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. मग हे जे तिसरं आहे तिसरं चुकीचं आहे. त्याचं कारण काय बघा, अमरनाथ यात्रेशी तो काय आहे, संबंधित आहे. आणि त्यामुळे तिसरा ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे आपलं पर्याय उत्तर काय येईल? ए आणि बी हे आपलं पर्याय उत्तर आहे. तर पहलगाम विषयी बघा महत्वाची माहिती, कारण काय जम्मू काश्मीर मध्ये येते पहलगाम, जम्मू काश्मीर मध्ये या ठिकाणी येतं. एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. मग पहलगाम नाव का ठेवण्यात आलंय? पहल म्हणजे मेंढपाळ, पहल म्हणजे काय? मेंढपाळ, आणि गाम म्हणजे गाव. या दोन शब्दांचा मिळून पहलगाम तयार झालेला आहे, त्यामुळे त्याला पहलगाम हे नाव देण्यात आलेलं आहे. आपला जो दुसरा ऑप्शन स्थान किंवा ठिकाण बघा, जम्मू आणि काश्मीर मध्ये कुठं? अनंतनाग जिल्ह्यातील एक शहर आहे. दुसरा ऑप्शन सुद्धा आपला काय आहे रे? बरोबर आहे. दुसरा ऑप्शन बरोबर आहे. हे पर्यटन केंद्र आहे आणि महत्वाचं काय आहे, कारण का नैसर्गिक सौंदर्यासाठी, हिरव्यागार दारांसाठी आणि लीडर नदीच्या काठावर. कोणत्या नदीच्या? महत्वाचं आहे, कोणत्या नदीच्या? लीडर नदीच्या काठावर वसलेलं असल्यामुळे ते खूप प्रसिद्ध आहे. लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अनेक पर्यटन भेट देतात आणि तेथील तिथला जो निसर्ग आहे त्या निसर्गाचा ते काय घेतात? आनंद घेतात. आणि मग तिसरा ऑप्शन बघा, अमरनाथ यात्रा. प्राचीन काळात अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा एक महत्वाचा थांबा होता, अमरनाथ यात्रेसाठी. या ठिकाणी माता वैष्णोदेवी मार्गाचं सांगितलेलं आहे. त्यामुळे तिसरा ऑप्शन आपला चुकीचा आहे. आपलं उत्तर काय आहे? ए आणि बी काय आहे? योग्य विधाने आहे, ए आणि बी. पुढचा प्रश्न बघा, 2025 मध्ये FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक मध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? सुहानी शाह याचं काय आहे? उत्तर आहे. याच्यामध्ये बघा, सुहानी शाह विषयी जर माहिती पाहिजे म्हटलं तर भारतीय मानसशास्त्रज्ञ आणि डिजिटल निर्माते आहेत सुहानी शाह. आणि जो प्रतिष्ठित पुरस्कार आहे ज्याला ऑस्कर ऑफ मॅजिक म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? ऑस्कर ऑफ मॅजिक, हा पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे. FISM म्हणजे काय? फेडरेशन इंटरनॅशनल डेस सोसायटी मॅजिक्स, डेस सोसायटी मॅजिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिक 2025 होती. त्यामध्ये त्यांना अशा त्या पहिल्या भारतीय आहेत की हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. ऑस्कर ऑफ मॅजिक म्हणून ओळखला जातो, म्हणजे जादूच्या दुनियेतला सर्वोच्च पुरस्कार. जसा नोबेल आहे बरोबर, नोबेल पुरस्कार आहे, तसाच हा जादूच्या दुनियेतला सर्वोच्च पुरस्कार जो आहे, अशा पहिल्या भारतीय आहेत की ज्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विजेत्या सुहानी शाह आहेत. आयोजक कोण आहेत? FISM म्हणजे काय? फेडरेशन इंटरनॅशनल डेस सोसायटीज मॅजिक्स. जुलै 2025 मध्ये ट्युरिन, इटली या देशामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मग वैशिष्ट्य काय आहेत या पुरस्काराचे बघा, हा पुरस्कार डिजिटल निर्मात्यांसाठी एका नवीन श्रेणीमध्ये तयार करण्यात आलेला आहे. आणि मग सुहानी शाह या श्रेणीत नामांकित झाल्या होत्या आणि त्या पुरस्कार जिंकणाऱ्या सुद्धा मग नामांकित झाल्यानंतर त्यांनी हा पहिला असे भारतीय आहेत की त्यांनी हा पुरस्कार काय केलेला आहे रे? जिंकलेला आहे. बघा 2025 मध्ये पुढचा प्रश्न, 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? जर आपण पाहिलं सरळ सेवेला किंवा कंबाईनला जर आपण पाहिलं तर एखादा तरी प्रश्न ब्रँड अँबॅसेडर वर विचारला जातो. मग महत्वाचे जे शासकीय ब्रँड अँबॅसेडर आहेत, राज्याचे असतील किंवा देशाचे असतील, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. असा पहिल्यांदाच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण का ब्रँड अँबॅसेडर विचारताना शासकीय ज्या योजना आहेत भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या, त्याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग महत्वाचं का हा का प्रश्न विचारण्यात आला? कारण का याचं उत्तर काय आहे? नीरज चोप्रा. नीरज चोप्रा हे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ऑडी इंडियाचे नियुक्ती करण्यात आलेले आहे. तर आपण नीरज चोप्रा यांच्याविषयी जर माहिती पाहिली तर भालाफेक या क्रीडा प्रकाराशी ते काय आहेत? संबंधित आहे. 2020 ला जी टोकियोची ऑलिम्पिक झाली
त्या ठिकाणी त्यांनी सुवर्ण पदक घेतलं होतं. काय घेतलं होतं? सुवर्ण पदक. तर याच्यामध्ये बघा भालाफेक, जॅव्हेलिन थ्रो सर्वात मोठी कामगिरी कधी केली? 2020 मध्ये टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक झाली होती. याच्यामध्ये त्यांनी 87.58 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकलं होतं. काय जिंकलं होतं? सुवर्ण पदक मिळवलेलं होतं. त्यांचा विक्रम काय आहे? 90 मीटर पेक्षा जास्त भाला फेक करणारे पहिले ते काय आहेत? भारतीय आहेत. मग आतापर्यंत भारताचे जे सर्वोच्च नागरिक पुरस्कार जर आपण पाहिले तर या नागरिक पुरस्कारामधला तिसरा जो पुरस्कार आहे पद्मश्री हा त्यांना देण्यात आलेला आहे. आणि खेळामधला जो सर्वोच्च पुरस्कार आहे की याचं नाव पहिलं राजीव गांधी होतं, आता ध्यानचंद करण्यात आले. राजीव गांधी खेलरत्न, तर आता काय करण्यात आलं? मेजर ध्यानचंद खेलरत्न करण्यात आलेला आहे. खेळामधला हा सर्वोच्च पुरस्कार आहे. तर त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. बरोबर ना? हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. नंतर जे नागरिक पुरस्कार आहेत, मग नागरिक पुरस्कारामध्ये पद्मश्री चौथा येतो आणि पद्म पुरस्कारामध्ये तिसरा येतो. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. पद्म पुरस्कारामध्ये हा तिसरा येतो. पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि परम विशिष्ट सेवा पदक त्यांना देण्यात आलेलं आहे. गोल्डन बॉय हे त्यांचं काय आहे? टोपण नाव आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गोल्डन बॉय म्हणून कोणाला ओळखलं जातं? आतापर्यंत जर खालीलपैकी त्यांना कोणकोणते पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत किंवा असे प्रश्न सरळ सेवा विचारण्यात आलेले आहेत की कोणत्या खेळाशी कोणता खेळाडू काय आहे संबंधित आहे, ते हमखास याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर ते काय करायचे? पाहून घ्यायचे सगळ्यांनी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. पहिलं कथन काय आहे? पहिला ऑप्शन काय आहे? दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणात प्रोत्साहन देतो. मग 9 सप्टेंबरला हा केला जात नाही, हा चुकीचा आहे. हा 21 जूनला केला जातो. कधी केला जातो रे? 21 जूनला. बरोबर ना? 21 जूनला जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. आणि हा फ्रान्समध्ये 1982 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आणि या वर्षीची थीम 2025 ची थीम काय होती जागतिक संगीत दिनाची? हिलिंग टू हार्मनी. हे बरोबर आहे. बरोबर ना? हिलिंग थ्रू हार्मनी. हिलिंग थ्रू हार्मनी. मग हा दुसरा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे उत्तर आपलं काय? फक्त बी हे आहे. बघा, जागतिक संगीत दिन 2025 मध्ये 21 जून रोजी, तिथं काय दिले रे? 9 सप्टेंबर, त्यामुळे तो चुकीचा आहे. रोजी जगभरात साजरा केला जातो आणि याचा मुख्य उद्देश काय आहे? संगीत सर्वांपर्यंत पोहोचवणे आणि कलाकारांना प्रोत्साहन देणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 2025 ची थीम काय होती? हेलिंग थ्रू हार्मनी, म्हणजेच काय? सुसंवादातून उपचार. सुसंवादातून उपचार असा त्याचा मराठी अर्थ होतो. संगीताच्या भावनिक आणि सामाजिक उपचारांच्या शक्तीवर जोर देणे. त्याचा जर पुरस्काराचा इतिहास जर पाहिला तर फ्रान्समध्ये हा 1982 मध्ये काय करण्यात आला होता? साजरा करण्यात आला होता. याला मेक म्युझिक म्हणून ओळखले जाते. मेक म्युझिक म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं उत्तर दुसरं आहे. पुढचा प्रश्न बघा, असे कोणते दोन देश आहेत ज्याच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस या ऍक्शन शिखर परिषद घेण्यात आली? हा प्रश्न विचारण्यात आला होता. याच्यामध्ये 90 देशांनी बघा 90 देशांनी सहभाग घेतला होता. याच्यामध्ये महत्वाचं 2 देशांच्या अध्यक्षतेखाली. याचं उत्तर काय आहे? भारत आणि फ्रान्स संबंध सुदृढ करण्यासाठी हा एआय कार्यक्रम घेण्यात आला होता. याच्या अगोदर आपण पाहिलं तर 2023 आणि 2024 ला सुद्धा हा कार्यक्रम किंवा ही परिषद घेण्यात आली. ही जी परिषद होती ना, ही तिसरी परिषद होती. किती होती? पॅरिस मधली तिसरी परिषद या ठिकाणी घेण्यात आली होती. हे महत्वाचं आहे. किती परिषद घेण्यात आली होती? तिसरी. आणि कोणाच्या सहअध्यक्षतेखाली? भारत व फ्रान्स या देशांच्या सहअध्यक्षतेखाली या ऍक्शन शिखर परिषद आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॅरिस मध्ये घेण्यात आली. बघा आता ही महत्वाची काय आहे? ही शिखर परिषद जी आहे ही महत्वाची काय? यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत? भारत फ्रान्स संबंध, भारत आणि फ्रान्स मधील सहकार्याचे प्रमुख क्षेत्र. या व्यतिरिक्त महत्वाचं काय झालं बघा, या शिखर परिषदेदरम्यान दुसरी भारत फ्रान्स एआय पॉलिसी राऊंड टेबल, भारत फ्रान्स एआय पॉलिसी राऊंड टेबल ही सुद्धा परिषद आयोजित करण्यात आली होती. मग या समिट मध्ये बघा, हे जे समिट घेण्यात आलं त्याच्यामध्ये एआय ऍक्शन समिट बघा, हे एक जागतिक व्यासपीठ आहे जे एआय नियमन, नीतिमत्ता आणि समाजातील त्याची भूमिका यावर चर्चा करण्यासाठी सर्व जागतिक नेते, धोरणकर्ते, तंत्रज्ञान तज्ञ आणि उद्योग प्रतिनिधींना एकत्र आणते. यासाठी ही समिट घेण्यात आली होती. भारत आणि फ्रान्स या
देशांच्या अध्यक्षतेखाली. मग मी सांगितलं 2023 ला पहिली झाली होती, 2024 ला दुसरी, आताची जी होती ती तिसरी होती. 2023 ला युके या ठिकाणी झाली, लेस्ली पार्क समिट त्याला म्हटलं गेलं. आणि 2024 ला जी झाली ती सोल समिट दक्षिण कोरिया या ठिकाणी घेण्यात आली होती. याच्या जोड्या लावा सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ही तिसरी परिषद जी आहे ही तिसरी परिषद पॅरिसला भरली. याचे सहअध्यक्ष कोण होते? फ्रान्स आणि भारत. बघा, पहिली झाली 28 देशांनी सहभाग घेतला होता. लेस्ली पार्क समिट कुठं झालं ते युकेला. तर त्याच्यात सुरक्षित, मानव केंद्रित आणि जबाबदार याचा पुरस्कार करण्यात आला. आणि दुसरी जी झाली 27 राष्ट्र होती त्याच्यामध्ये सोल समिट ही कुठे घेण्यात आली? दक्षिण कोरिया. आंतरराष्ट्रीय सहकार्याची पुष्टी करण्यात आली आणि एआय सुरक्षा संस्थांचे नेटवर्क प्रस्तावित करण्यात आले. 2025 जी झाली त्याच्यामध्ये प्रमुख विषय कोणते कोणते होते ते बघा. आताची जी झालेली आहे पॅरिसमध्ये सार्वजनिक हिताचे एआय, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय फायद्यांसाठी खुल्या एआय पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या. कामाचे भविष्य, शाश्वत सामाजिक संवादाद्वारे एआयचा जबाबदार वापर सुनिश्चित करणे. पुढचा पॉइंट नवोपक्रम आणि संस्कृती, विशेषतः सर्जनशील उद्योगांसाठी एक शाश्वत एआय परिसंस्था तयार करणे. एआयवर विश्वास, एआय सुरक्षा आणि सुरक्षिततेवर वैज्ञानिक एकमत स्थापित करणे हा या समिटचा काय होता रे? उद्देश होता. आणि शेवटचा पॉइंट जागतिक एआय नियमन, समावेशक आणि प्रभावी आंतरराष्ट्रीय एआय प्रशासन चौकट तयार करणे. हे महत्वाचे विषय या समिट मध्ये काय करण्यात आलेले आहेत? घेण्यात आलेले आहेत. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लेस्ली पार्क समिट युकेला पहिली झाली 2023 मध्ये आणि सोल समिट म्हणून नाव देण्यात आलं दक्षिण कोरियाला 2024 मध्ये झाली. आणि आताची जी झालेली आहे ती पॅरिस या ठिकाणी झालेली आहे. ती महत्वाची का? याच्यामध्ये फ्रान्स आणि भारत हे दोन देश काय होते रे इथं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सहअध्यक्ष होते. आणि 90 देशांनी त्याच्यात सहभाग घेतला होता. 90 देश. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये 28 होते, नंतर 27 होते आणि आता 90 देश होते. पुढचा प्रश्न इथं सुद्धा बघा जोड्या लावा विचारण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 जर आपण पाहिलं तर याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. बाल साहित्य पुरस्कार, युवा पुरस्कार, बरोबर ना? याच्यावर आतापर्यंत भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मात्र जर प्रश्न विचारलाय ते जे मराठी विजेता आहे त्या मराठी विजेता किंवा मराठी भाषेसाठी हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे किंवा त्या काव्य संग्रहाचं नाव विचारण्यात आलेलं आहे. पण या वर्षी याच्यावर जोड्यालावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त प्रश्न मराठी साहित्य जे आहे ते मराठी साहित्यावरच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, गर्ल्स हॉस्टेल जे आहे, गर्ल्स हॉस्टेल मनदीप औलाद यांची साहित्यकृती आहे. फिर उगना पार्वती हिंदीशी संबंधित आहे, पार्वती तिरके. नंतर अंगासूर जे आहे हे अंगासूर अमर उंगर बोरो यांचं जे काव्य आहे. आणि सिद्धार्थ द बॉय हू हे जे आहे ते इंग्रजी साहित्याशी संबंधित आहे, अद्वैत कोठारे. जर आपण पाहिलं तर बघा पहिला प्रश्न आहे, नंतर दुसरं, त्यानंतर तिसरं, हा चौथा ऑप्शन आहे. चुकीचा चौथा ऑप्शन किती याचा? चौथं उत्तर आहे. गर्ल्स हॉस्टेल जे आहे ते मनदीप औला यांचं आहे. फिर उगना पार्वती तिरके, अंगासूर अमर उंगर गोड यांचं नाव आहे. आणि आणि सिद्धार्थ बाहू अद्वैत कोठारे. बघा याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. साहित्य अकादमी पुरस्काराची जी स्थापना आहे ती 2011 मध्ये करण्यात आलेली आहे. 24 प्रमुख भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. सन्मान पत्रामध्ये ताम्रपट आणि 50,000 रुपये याला रोख बक्षीस इतकं आहे. साहित्य अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? महत्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. माधव कौशिक. आणि यांच्या अध्यक्षतेखाली 23 लेखांची युवा पुरस्कार 2025 आणि 24 लेखकांची बाल साहित्य पुरस्कार 2025 साठी निवड करण्यात आली. जर आपण पाहिलं तर युट्यूब चॅनलवर जे राज्य पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, सर्व निधन वार्ता असतील, महत्वाचे निर्देशांक असतील, पुस्तकांची लेखकांची नावं असतील, हे सर्व आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सिरीज मध्ये भागांमध्ये काय केलेलं आहे, घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याचा काय घ्यावा, फायदा घ्यावा. याच्या पीडीएफ नोट सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल होतील. तर सर्व विद्यार्थ्यांनी डेली करंट अफेअर रेणुशे सर या चॅनलला नक्कीच काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. बघा, साहित्य अकादमी युवा पुरस्कार
मराठीसाठी निवड समिती कोणती होती? मागच्या वर्षी याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. मग यावेळेस कोण आहेत? इंद्रजित भालेराव, प्राध्यापक अविनाश कोल्हे आणि डॉक्टर रणधीर शिंदे. बघा, मराठी विजेते प्रदीप कोकरे. आणि याच्या मागच्या एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे किंवा हा प्रश्न येऊन गेलाय. कादंबरी कोणती आहे? खोल खोल दुष्काळ डोळे. मराठी विजेते प्रदीप कोकरे. मग याच्यामध्ये बघा, हा प्रश्न विचारला होता इंग्रजी अद्वैत कोठारी, इंग्रजीशी संबंधित आहे कादंबरीशी. सिद्धार्थ द बॉय हू बिकम द बुद्धा. त्याच्यानंतर बघा, हिंदी भाषा पार्वती तिर्के यांना मिळालेला आहे फिर उगना याच्यासाठी. नंतर कोकणी भाषा लिनिस डायस गावकथा, या दोनवर प्रश्न विचारण्यात आलाय. तिसरं बघा, मंथन बचाली पांदेअडो कविता संग्रह आहे, त्यांना देण्यात आलेला आहे. बोडो भाषेसाठी बघा, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलाय अमर कुंगर बोर आ असुर म्हणून, आ असुर. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अंग असुर दिलेला आहे, तर ते आ असुर आहे. काय आहे? आ असुर आहे. त्यांचं नाव अमर कुंगर बोर आहे. आणि पंजाबी साठी बघा, यांचं नाव विचारलंय गर्ल्स हॉस्टेल मनदीप आवला. काय आहे? मनदीप आवला. काय? नीट व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही, लक्षामध्ये. पुढं, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये कोणाची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केलेली आहे? ऑक्टोबर मध्ये नियुक्ती झालेली आहे. निखिल रविशंकर त्यांचं नाव आहे. याच्या अगोदर ग्रेग फोरन हे या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी होते एअर न्यूझीलंडचे. आणि नुकतीच ऑक्टोबर मध्ये जर आपण पाहिलं तर ऑक्टोबर मध्ये 20 ऑक्टोबरला भारतीय वंशाचे निखिल रविशंकर यांची काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या अगोदर आता ते सध्या राहिलं मुख्य कार्यकारी अधिकारी कोण होते? ग्रेग फोरन हे सीईओ होते. 2021 मध्ये त्यांनी जबाबदारी घेतली होती आणि 2025 पासून भारतीय वंशाचे निखिल रविशंकर यांची काय करण्यात आलेली आहे? एअर न्यूझीलंडवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. म्हणजे भारतीय वंशाचे किंवा भारतीय व्यक्तीची जर महत्वाच्या संस्थांवर नियुक्ती झाली तर त्याच्यावर हमखास काय केला जातो रे? प्रश्न विचारला जातो. पुढचं 2030 पर्यंत बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर प्रश्न विचारला गेला. कारण का 2030 सालापर्यंत पण चीनच आहे की जगातील सर्वात मोठं जलविद्युत केंद्र जे आहे ते सध्या तरी चीनचं आहे आणि 2030 मध्ये कम्प्लीट होणार आहे. 2030 मध्ये हे पूर्ण झाल्यानंतर हा जो प्रकल्प आहे मग हा प्रथम क्रमांकावर येणार आहे. मग हा जर जगातील सर्वात मोठं जलविद्युत धरण जर आपण पाहिलं तर ते सध्या तरी चीनचंच आहे. 2030 ला सुद्धा हे सगळ्यात मोठे ते स्वतः चीनच बांधतंय. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? मग याचं उत्तर होतं यार्लुंग झांगो ब्रह्मपुत्रा नदी तिबेट. या ठिकाणी का बांधतंय? बघा, हा प्रकल्प जो आहे हा प्रकल्प यार्लुंग सांगो, बरोबर आहे, यार्लुंग सांगो नदीच्या ग्रेट बेड महाबळ जवळ आहे, जिथे नदीला एक मोठी वळण मिळते आणि प्रचंड जलविद्युत क्षमता तयार होते. बघा, जगातील सर्वात मोठं जलविद्युत धरण चीनमधील सध्याचं मी सांगितल्याप्रमाणे थ्री गॉर्जेस धरण आहे. सध्याचा जर विचार केला तर ते 2030 ला कम्प्लीट होणार आहे, बरोबर ना. चीनमधील थ्री गॉर्जेस धरण आहे जे यांगस्ते नदीवर बांधलेलं आहे, यांगस्ते नदीवर. आणि त्याची क्षमता किती? आता वीज उत्पादन क्षमता 22,500 मेगावॅट इतकी आहे आणि जगातील सर्वात मोठं जलविद्युत केंद्र आहे. मग याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता विचारलाय तसाच, फक्त ते 2030 मध्ये पूर्ण होणार आहे. आणि सध्याचं जर आपण पाहिलं तर चीनचंच आहे थ्री गॉर्जेस धरण. आणि कोणत्या नदीवर आहे? यांगस्ते नदीवर ते बांधलेलं आहे. बघा, चीन तिबेटमध्ये यार्लुंग सांगो नदीवर ब्रह्मपुत्रा नदी आणखी मोठे धरण बांधत आहेत. ते आता त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थ्री गॉर्जेस धरणापेक्षा ते कसं असणार आहे? तिप्पट वीज निर्माण करणार आहे. आता 2030 ला जे कम्प्लीट होणार आहे ते. प्रकल्पाचे नाव काय आहे? त्या मेडॉंग जलविद्युत केंद्र. स्थान तिबेट स्वायत्त प्रदेशातील यार्लुंग सांगो नदीवर मेडॉंग काउंटी मध्ये, जे भारताच्या सीमेजवळ आहे. क्षमता त्याची किती आहे? 60,000 मेगावॅट. जी चीनच्या थ्री गॉर्जेस धरणापेक्षा काय असणार आहे? मोठी असणार आहे. याचा उद्देश काय? जगातील सर्वात मोठं जलविद्युत प्रकल्प बनवणे आणि याचा सगळ्यात मोठा ऊर्जेचा या फायदा कोणाला होणार आहे? चीन या देशाला होणार. चीनच्या ऊर्जा लक्ष्य पूर्ण करणे. आता हे चिंतेचं कारण काय आहे? भारताला. या धरणामुळे काय होणार आहे? बघा, भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर आणि बांगलादेशवर होणाऱ्या पर्यावरणीय परिणामामुळे भारत आणि बांगलादेशमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे या प्रकल्पाची.
पुढचं प्रश्न बघा. वाराणसी येथे जुलै 2025 मध्ये युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. बरोबर आहे. युवा आध्यात्मिक शिखर परिषदेची थीम जागेगा युवक बढेगा योग, हे सुद्धा उत्तर काय आहे? बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही. ए आणि बी दोन्ही. बघा, युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 18 ते 20 जुलै 2025 मध्ये ही परिषद घेण्यात आली. रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि अधिवेशन केंद्र कुठले आहे? वाराणसी भारत. बरोबर आहे, पहिला ऑप्शन. वाराणसी भारत या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. याचे आयोजक कोण आहेत? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय माय भारत उपक्रमांतर्गत ही परिषद घेण्यात आलेली आहे. थीम काय? विकसित भारतासाठी ड्रग्स मुक्त युवक. मग आपला दुसरा ऑप्शन सुद्धा काय आहे? बरोबर आहे. उद्दिष्ट व्यसन मुक्तीपासून मुक्त करून व्यसन मुक्तीसाठी राष्ट्रीय चळवळ सुरू करून आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करून तरुणांना सक्षम बनवणे या परिषदेचा उद्देश होता. आता मुख्य निष्कर्ष बघा, हे महत्वाचे. काशी संकल्प. काशी संकल्प नावाचा एक दस्तऐवज स्वीकारण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये ड्रग्स मुक्त भारतासाठी कृती आराखडा सादर करण्यात आलेला आहे. याच्यावर या संकल्पाचं नाव विचारलं जाऊ शकतं. बरोबर ना? थीम तर विचारले गेलेले आहे. त्याच्यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आयोजक कोण होते. पुढचं, भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? अरविंद पांगारिया हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. बरोबर ना? अरविंद पांगारिया नीती आयोग ज्यावेळेस स्थापना झाले त्या आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? रे भारताचे पंतप्रधान असतात. बरोबर ना? म्हणजे उपाध्यक्ष कोण होते? अरविंद पांगारिया. आणि 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून काय करण्यात आलेले आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पांगारिया. जे नीती आयोगाचे माजी काय होते? उपाध्यक्ष होते. त्यांची 2023 ला डिसेंबर मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा आयोग जो आहे हा 1 एप्रिल 2026 पासून काय होणार आहे? सुरू होणार आहे. याचा कालावधी जो आहे हा कालावधी किती वर्षाचा असणार आहे? 5 वर्षाचा कालावधीसाठी केंद्र आणि राज्यांमधील कर वाटपाबद्दल हा काय करणार आहे? आयोग शिफारशी करणार आहे. मग अध्यक्ष डॉक्टर अरविंद पांगारिया. नियुक्ती 31 डिसेंबर 2023 रोजी. प्रमुख कार्य काय आहे बघा? केंद्र आणि राज्यांमध्ये महसुली वाटपाच्या शिफारसी करणे. सदस्य कोण कोण आहेत यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोण सदस्य आहेत किंवा नाहीत? अजय नारायण झा, एनी जॉर्ज मॅथ्यू, मनोज पांडा आणि सौम्य क्रांती घोष हे पूर्णवेळ सदस्य आहेत. पूर्णवेळ. तर टी व्ही रविशंकर हे अंशकालीन सदस्य आहेत. हे लक्षात ठेवा. पूर्णवेळ सदस्य. एक राज्यसेवेला प्रश्न विचारण्यात आला होता याच्यावर, खालीलपैकी कोण पूर्णवेळ सदस्य आहेत? बरोबर ना? आणि सचिव जर पाहिलं तर ऋत्विक रंजनम पांडे. ऋत्विक रंजनम पांडे हे काय आहेत? सचिव आहेत. पुढचा प्रश्न बघा, 2024-25 च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज. म्हणजे आता हे फिक्स सांगू शकत नाही की उत्तर 6.5% आहे. पण जर आपण स्पष्टीकरण पाहिलं तर त्याच्यानुसार जे ऑप्शन दिले तर ऑप्शन नुसार हेच उत्तर काय आहे? बरोबर आहे. किंवा आयोग काय देते ते आपल्याला पाहावं लागेल. पण जर आपण पाहिलं तर 24-25 चा जो आर्थिक वर्षात भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा अंदाज विविध वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, जागतिक असतील किंवा आपली रिझर्व्ह बँक असतील, यांनी वर्तवलेला आहे. पण जर आपण रिझर्व्ह बँकेचा विचार केला तर रिझर्व्ह बँकेने 7.0% दर्शवलेला आहे. 7.0%. मग आता 7.0%, मग 7.5 त्यात नसू शकतं, ते आतच असेल. आणि मग IMF, बरोबर ना? IMF ने 6.8% आणि S&P यांनी किती नोंदवल्या? 6.8%. अशा आकडेवारीचा काय आहे? समावेश आहे. मग इथं 7 कुठेही दिसत नाही. याचं उत्तर आपण आन्सर की आल्यावरच पाहावं लागेल. बरोबर ना? याच्यामध्ये बघा स्पष्टीकरणात दिले आरबीआयने जे दिलेले आहे 2024-25 साठी जीडीपी वाढीचा दर जो आहे तो मी सांगितल्याप्रमाणे किती सांगितलाय? 7% राहण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामध्ये दोन्ही बाजूंनी जोखीम संतुलित आहे असं सांगितलं होतं. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये IMF जे आहे, IMF चा अंदाज जो आहे तो 6.8% पर्यंत आहे किंवा सुधारला आहे असं म्हटलेलं आहे. स्टँडर्ड अँड पुअर्स इंडेक्स जे आहे त्यांनी S&P ने 6.8% नोंदवलेला आहे. तर जागतिक बँक आहे वर्ल्ड बँक, या जागतिक बँकेने 6.5% 2026 साठी सांगितलेला आहे, अंदाज वर्तवलेला आहे. जर आपण पाहिलं तर बघ ना, 6.8 IMF ने नोंदवला आहे. नंतर स्टँडर्ड अँड पुअर्स इंडेक्सने 6.8 नोंदवलेला आहे.
आणि आपल्या आरबीआय जे आहे त्यांनी 7% नोंदवलेला आहे. तर आता आपण उत्तरावर डिपेंड राहू आयोगाच्या वास्तविक वाढ Q2 FY 2025 मध्ये 8.2% वाढ नोंदवली गेली, जी मागील तिमाहीपेक्षा मागील वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा जास्त आहे असे AIB चा अहवाल दर्शवतो. विकासाचे चालक देशांतर्गत मागणी, मजबूत ग्राहक खर्च आणि सेवा तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाढ हे विकासाचे मुख्य आधार आहेत. आर्थिक स्थिरता बँकांची मालमत्ता गुणवत्ता सुधारली आहे आणि सकल NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट 12 वर्षांच्या निचांकी पातळीवर आले आहे, असं आरबीआयने आपल्या अहवालात घोषित केलेलं आहे. बघा, हे महत्वाचे प्रश्न आपण आणि त्याचे स्पष्टीकरण पाहिलेले आहे एका प्रश्नाबाबत. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्नाचे आपल्याला आयोगाचं उत्तर आल्यावरच ते लक्षात येईल. इतर उत्तर जर आपण पाहिले तर उत्तर आणि स्पष्टीकरण सर्व काय आहेत, बरोबर आहेत. आता चालू घडामोडीचा जर आपण अभ्यास पाहिला तर विद्यार्थ्यांनी पुस्तकाकडे लक्ष जास्त न देता म्हणजे ज्या आयत्या नोट्स आहेत या या वाचाव्याच. मात्र जर तुम्ही पाहिलं तर दररोज जे मुलं की स्वतः पेपर वाचतायत म्हणजे तुम्ही अर्धा तास 1 तास पेपरला देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मग सकाळ असेल, महाराष्ट्र टाइम असेल, बरोबर ना? सकाळ, महाराष्ट्र टाइम, लोकसत्ता आहे, नंतर द हिंदू आहे. द हिंदू बेस्ट आहे. पण जर आपल्याला कंबाईनचा जर आपण विचार केला तर सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र यापैकी एक पेपर जर तुम्ही व्यवस्थित वाचला आणि त्याच्या जर नोट्स काढल्या दररोज, दररोज ज्या आपण वाचतो आणि त्याच्या नोट्स काढतो, हे आपल्या कायम लक्षात राहतं आणि परीक्षेला उजळणीच्या वेळेस ते आपल्या लक्षात कायम राहतं. शेवटच्या एक्झामच्या काळामध्ये जर तुम्ही ते करायचं म्हटलं पूर्ण वर्षाचं, तर तेवढं ते होत नाही. विद्यार्थ्यांनी दररोज कारण का जर आपण इकॉनॉमिकचे क्वेश्चन जर पाहिले तुम्ही, तर ते सुद्धा करन्सीज काय आहे रिलेटेड आहे आणि हे कधी आपल्या लक्षात येणार आहे? ज्यावेळेस तुम्ही दररोज पेपर वाचण्याची काय लावताल, त्याची कात्रण काढताल, सवय लावताल किंवा त्याच्या नोट्स काय करतात तुमच्या हस्ताक्षरात व्यवस्थित नोट्स काढून ते जर वाचलं तर नक्कीच त्याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. आणि मग परीक्षा काळामध्ये तुम्ही मंथली मासिक जे आहे ते महिन्याचं घेऊ शकता आणि परीक्षेच्या काळामध्ये कोणत्याही तुम्हाला ज्या योग्य वाटतं त्या लेखकाचं पुस्तक वाचण्यासाठी घेऊ शकता. पण पेपर वाचणं खूप गरजेचं आहे. मग आपण जे कंबाईन बी ची पूर्वपरीक्षा झालेली आहे त्याचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच विद्यार्थ्यांनी सांगावं. कमेंट करा, लाईक करा आणि ज्या वार्षिक पूर्ण घडामोडी आहेत त्या आपल्या चॅनलवर डेली करंट अफेअर रेणुशे सर याच्यावर संपूर्ण आपण वार्षिक घडामोडी घेतलेल्या आहेत. नक्कीच विद्यार्थ्यांनी त्या पाहाव्यात. थँक यू.